मुख्यमंत्री महोदयांनी लाडली बहीण ही योजना आणली। खरं म्हणजे त्या योजनेचं स्वागत मी माझ्यासारखे तमाम कार्यकर्ते तहसीलच्या कार्यालयावर बघू, ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका असेल किंवा अनेक जी शासकीय यंत्रणा आहे त्या माध्यमातून एक ॲपच्या द्वारे लाखो कोट्यवधी लोकांना महिला भगिनीचा सन्मान म्हणून 1500 रुपये दिले। मध्य प्रदेशने 1250 दिले होते, आता महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार आहे। आणि हा महिला भगिनीचा त्या लाडली बहिणीचा सन्मान आहे। हे काही सन्मान यासाठी आहे, काही लोक म्हणतात का पगार देऊ लागले का तुम्ही? पगार नाही, आम्ही त्या बहिणीचा सन्मान करू लागलो की जेणेकरून त्याच्या स्वतःच्या हक्काच्या अकाउंटवर 1500 रुपये महिना तरी त्याचा हक्काचा झाला। जसा निराधारांना आपण पाहतो की अनेक निराधार बांधवांना 1500 रुपये फार मोठी मदत असते, आणि या बहिणींसाठी ती मदत देण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतर राज्यभरमध्ये महिला भगिनींमध्ये जो उत्साह पाहतो मी, त्यांच्यामध्ये जे आत्मविश्वास आहे की 2-2 तास रांगा उभ्या राहून त्या बहिणी नोंद करू लागले, याचा फायदा निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनीला मिळणार। हीच या वर्षाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांकडून त्यांच्या सर्व लाडल्या बहिणीला हा सन्मान आहे।